तयारी द्यावीची या कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. श्रेयस वावेकर आपल्याला फोन करतोय कराडून. श्रेयस, प्रश्न विचार. नमस्कार मॅडम. मला असं विचारायचं आहे की प्रूफची गणितांसाठी मी कुठल्याच धड्यांवर जास्त भर द्यायला पाहिजे? प्रूफच्या गणितांसाठी कुठल्या धड्यांवर भर द्यायला पाहिजे? तर प्रूफ जे आहेत हे पहिले 1 ते 4 प्रकरणं यामध्येच पूर्णपणे सिद्धता दिलेली आहे. त्यामुळे पहिली 4 प्रकरणं आणि त्यामध्ये जे अभ्यास घटक दिलेले आहेत त्याच्यामध्ये असलेली गणित आणि प्रश्नसंग्रह यातली गणितं केली तरी ती पुरेशी आहेत. तरी पुरेशी. परीक्षित शहा पनवेलहून आपल्याशी बोलतोय. परीक्षित, तुझा प्रश्न विचार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे भौमितिक रचनेसाठी मी पेपराचे मधोमध्य रचना करतो, तर ते असं चालेल का? दुसरं म्हणजे माप वगैरे जे आम्ही काढतो रचनेसाठी ते लिहून दाखवणं गरजेचं आहे का? आणि जे दुसऱ्या धड्यातली जी सिद्धता वगैरे आहेत पहिल्या धड्यातली, त्यासाठी मी दुसऱ्या धड्यातल्या एखाद्या गुणधर्माचा उपयोग केला तर चालेल का? पहिला प्रश्न त्याचा कळलेला आहे की भौमितिक रचनेसाठी मधोमध तो आकृती काढतो ते चालेल का? भौमितिक रचनेसाठी तुम्ही मधोमध आकृती काढा, हरकत नाही. फक्त एकच लक्षात ठेवा, ज्या प्रश्नामध्ये आपण सुरुवात केली, समजा दुसऱ्या प्रश्नामध्ये असेल तर ती दुसऱ्या प्रश्नातच ती आकृती त्या पेजवर आली पाहिजे, ती तिसऱ्यामध्ये जाता कामा नये. एवढं लक्षात ठेवावं, हरकत नाही. अभिषेक मराठे आपल्याशी बोलतोय. अभिषेक, प्रश्न विचार तुझा. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा होता की आपल्याला पेपरात ज्या सिद्धता येतात त्या म्हणजे कुठल्या आम्ही प्रकरणातल्या करायला पाहिजेत महत्वाच्या? सिद्धता ज्या आहेत हे पहिली 4 प्रकरणं जी आहेत त्याच्यामध्ये सोडवून दिलेली प्रमेयाच्या काही किंवा सोडवलेले उपयोजनात्मक काही सिद्धता आहेत त्या करायला हरकत नाही. आणि अभ्यास घटक आणि प्रश्नसंग्रह यातल्या सिद्धता ज्या छोट्या आहेत आणि ज्या समजण्यास चांगल्या आहेत, म्हणजे 4 मार्कासाठी आहेत, खूप मोठ्या असतील क्लिष्ट असतील करू नका. अगदी. वैभव परदेशी बोलतोय आपल्याशी. वैभव, तुझा प्रश्न विचार. वैभव, आवाज नीट येत नाही, या प्रश्न नीट विचार. महत्वाचे धडे कोणते आहेत? प्रश्न विचार. भूमितीमध्ये प्रत्यक्षामध्ये भूमिती या विषय भरपूर ऑप्शन असलेला पेपर आहे. 8च प्रकरणं आहेत. त्यामुळे मला तर असं म्हणायचं की ऑप्शन टाकण्यापेक्षाही चॉईस ठेवण्यासाठी की तुम्हाला कुठला प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येईल, त्यामुळे असं करू नका की हा ऑप्शनला टाकला, कारण पहिलं प्रकरण घेतलं होतं ते 13 मार्काला आहे. दुसरं वर्तुळ स्पर्शिका जी आहे ती 13 मार्कासाठी आहे, 12 मार्कासाठी आहे. पायथागोरस 12 मार्कासाठी आहे. त्रिकोणमिती 13 मार्कासाठी, वर्तुळ कंस 16 मार्कासाठी आहे. त्यामुळे असं न करता मला असं वाटतं आपल्याकडे सगळं माहिती असेल तर आपण मल्टिपल चॉईस ठेवू शकतो की नेमकी निवड आपल्याला करता येते. आणि समजा तुम्ही एखादं प्रकरण टाकलं ह्याला आणि तेच सोपं गणित आलं तर पुन्हा तुमचं ऑप्शन मध्ये टाकणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. पण जे झालेलं आहे त्याच्यावर चांगला भर देणं गरजेचं आहे. मॅडम, आपण इथे या कार्यक्रमाची थोडीशी वेळेची मर्यादा आहे, आपण इथे थांबतोय. पण तुम्ही आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय आणि उद्याचा आपला विषय आहे इंग्रजी आणि मार्गदर्शन करणार आहेत ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलच्या अमिता भागवत मॅडम. तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळात आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 02266899204. पाहायला विसरू नका तयारी 10वीची फक्त IBN लोकमतवर. आमची वेबसाईट पण आहे www.ibnlokmat.tv. याला सुद्धा भेट द्यायला विसरू नका आणि पहा फक्त IBN लोकमत.